लक्षणे कोणती आहेत याविषयीची माहिती आपल्या सर्वांना असणे फार आवश्यक आहे. या अनुषंगाने शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण तूर या पिकावरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर राजेंद्र जाधव, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्रज्ञ, सोयाबीन संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. सरांकडून आपण याविषयी अधिक माहिती घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार शेतकरी बंधूंनो. सर, सुरुवातीला आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कोणकोणत्या प्रमुख किडी तूर या पिकावर येतात काय सांगाल बरं? नमस्कार शेतकरी बंधूंनो. तूर हे पीक आपलं महत्वाचं कडधान्य पीक आहे आणि बहुतेक साऱ्या किडी ह्या पिकाकडे आकर्षित होतात. जवळपास 200 किडींची त्या ठिकाणी नोंद ह्या तूर पिकावर झालेली आहे. परंतु महत्वाच्या प्रामुख्याने ज्या काही किडी आहेत त्याच्यामध्ये घाटी अळी अर्थातच शेंगा पोखरणारी अळी जी असते ती सर्वात प्रामुख्याने त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर खोडमाशी, पिसारी पतंग, शेंगमाशी, ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी, त्यानंतर पाने गुंडाळणारी अळी, त्यानंतर शेंगेवरील ढेकून, तसेच पट्टेरी भुंगेरे, काही प्रमाणात रस शोषण करणारी किडी यासारख्या विविध किडींचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच तूर पिकावर कोणकोणत्या प्रमुख किडी येतात हे सांगितलं, पण हे ज्या किडी आहेत ते आपल्या पिकाचं नुकसान कसं करतात बरं, काय सांगाल? शेतकरी बंधूंनो, शेंगा पोखरणारी अळी अर्थातच घाटी अळी म्हणून जिला आपण ओळखतो ती जवळपास 25 ते 70% पर्यंत नुकसान आपल्या तूर पिकाचं करू शकते. त्यानंतर शेंग माशी जी आहे तर ती 20 ते 50% पर्यंत नुकसान आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवू शकते. हो, नक्कीच. आणि पिसारी पतंग जवळपास 5 ते 10% पर्यंत आणि शेंगावरील ठिपक्याची जी काही अळी असते तर ती 10 ते 20% पर्यंत नुकसान आपल्याला त्या ठिकाणी या पिकाला पोहोचवू शकते. अच्छा सर, सुरुवातीला तुम्ही सांगितलं की शेंगा पोखरणारी अळी हे आपल्या तूर पिकाचं नुकसान करते, तर ही कशा प्रकारे आपल्या पिकाचं नुकसान करते आणि या अळीविषयी आपण काय सांगाल? शेतकरी बंधूंनो, शेंगा तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी अर्थातच घाटी अळी असं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. तर ही अळी बहुभक्षी कीड आहे. जवळपास 181 प्रकारच्या विविध खाद्य पिकांवर ती त्या ठिकाणी उपजीविका करते, ज्यामध्ये तूर, हरभरा, कापूस, सोयाबीन, त्यानंतर ज्वारी, मका, भात, गहू, सूर्यफूल यासारखी विविध पिकांवरती उपजीविका करत असते. आणि आपल्या तूर पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला ह्या किडीचा प्रादुर्भाव होतो तर सुरुवातीला कोवळ्या पानांवर ही अळी त्या ठिकाणी उपजीविका करते. परंतु जसजशी फुलं लागतात आणि शेंगा लागतात तर त्यावेळेला ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला अतिशय घातक ठरू शकतो, कारण ही कोवळ्या जी काही फुलं आहे त्याच्यावर उपजीविका करते, कळ्यांवर उपजीविका करते आणि ज्या वेळेला आपल्या शेंगा मोठ्या होतात त्यावेळेला दाण्यांच्या ठिकाणी आतमध्ये तोंड खुपसून तिचा शरीराचा अर्धा भाग बाहेर असतो आणि आतमध्ये ती अळी त्या ठिकाणी दाण्यांना नुकसान पोहोचत असते. जवळपास एक अळी 7 ते 16 शेंगांना नुकसान त्या ठिकाणी पोहोचवू शकते. तर अशा पद्धतीने अतिशय घातक असलेली अळी आहे. आणि विशेष म्हणजे या किडीची मादी जवळपास 700 ते 800 अंडी एक मादी त्या ठिकाणी देऊ शकते. त्यामुळे अतिशय काळजी करण्याची गरज आहे. आणि सर, त्याचबरोबर आता खोडमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव तूर पिकावर होतो. या खोडमाशीविषयी तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. खोडमाशी सोयाबीन पिकावर जसं आपण बघितलंय तर तसंच तूर पिकावर देखील खोडमाशीचा प्रादुर्भाव होतो. ज्या वेळेला आपलं पीक 15 ते 20 दिवसांचं असतं म्हणजे रोपावस्थेत असतं त्यावेळेला जर प्रादुर्भाव झाला तर तूर पिकाची जी काही शेंडे ते मुलून होतात आणि आपण त्याला जर कट करून ओपन केलं तर आतमध्ये पिवळीशी अळी आपल्याला पाहायला मिळते जिला पाय नसतात. तर ही अळी म्हणजेच खोडमाशीची अळी. हा झाला सुरुवातीच्या अवस्थेतला प्रादुर्भाव. नंतर मात्र ज्यावेळेला खोडमाशीचा प्रादुर्भाव होतो सहजासहजी आपल्याला त्या ठिकाणी प्रादुर्भाव लक्षात येत नाही, परंतु खोडमाशी काय आहे ती आतमध्ये असते आणि त्यामुळे ती त्या ठिकाणी पिकाचं नुकसान आपल्याला करत असते. अच्छा सर, आता खोडमाशी बरोबरच आपल्याला पिसारी पतंग याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या तूर पिकावर झालेला दिसतो, तर या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल बरं? शेतकरी बंधूंनो, पिसारी पतंग त्याच्या नावामध्येच आहे. हा जो काय पतंग असतो तर तो आपल्याला वाळलेल्या गवतासारखा करड्या रंगाचा किंवा भुऱ्या रंगाचा असतो. त्याचे पंख अरुंद चिंचोळे असतात आणि त्याला पंखाच्या 2 जोडे असतात. तर त्यामध्ये पहिले जे काही पंख असतात ते 2 भागात आणि दुसरे जे काही पंख असतात त्यानंतरचे तर ते 3 भागात विभागलेले असतात. आणि समोरचे जे काही पंख असतात त्याच्या कडा केसाळ असतात आणि त्या पिसासारख्या दिसतात, म्हणून त्याला पिसारी पतंग असं म्हटलं जातं. तर ह्याची जी काही मादी असते जवळपास 17 ते 19 अंडी त्या ठिकाणी घालते. आणि ह्याचं महत्वाचं असं आहे की ही अळी सुरुवातीला अंडी मधून बाहेर पडलेली अळी सुरुवातीला हिरव्या व नंतर तपकिरी रंगाची दिसते. तिच्या शरीरावर केस असतात. मुख्यतः ती मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकाला निमुळती असते. आणि महत्वाचं असं आहे की ही जी काय अळी असते ती सुरुवातीच्या अवस्थेला कळ्या असेल, फुले असेल किंवा शेंगा असतील तर त्या शेंगांना छिद्र पाडून दाणे खाते. आणि पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगेचा पृष्ठभाग खरवडते व नंतर बाहेर राहून आतील दाण्यावर उपजीविका करते. आणि याचं एक वैशिष्ट्य आहे, ही जी काय पिसारी पतंगाची अळी आहे शेंगेचा शेवटचा जो काय दाणा असेल टोका तर त्याच्यावर
मुख्यतः आपल्याला नुकसान पोहोचवताना किंवा त्याच्यावर खाल्लेलं आपल्याला बऱ्याच वेळेला आढळून येतं. अच्छा अच्छा. सर, तुम्ही आताच आमच्या सर्व शेतकरी बांधवांना पिसारी पतंग ओळखावा कसा आणि ती आपल्या तूर या पिकाचं नुकसान कसं करते याविषयी सांगितलं, पण त्याचबरोबर शेंग माशीचा सुद्धा प्रादुर्भाव तूर या पिकावर होतो, तर ही शेंग माशी ओळखायची कशी आणि ती नुकसान कशी करते बरं, काय सांगाल? शेंग माशी ही अतिशय महत्वाची आणि घातक कीड आहे आणि शेंग माशी अर्थातच तिच्या नावामध्येच आहे की ती शेंगांना नुकसान पोहोचवते, तर ही शेंगाच्या आतमध्ये राहून नुकसान पोहोचवत असते. शेंग माशी चमकदार काळी रंगाची असते आणि फारच लहान असते आणि यामध्ये ह्या अळीच्या म्हणजे शेंग माशीच्या 4 अवस्था असतात: अंडी, अळी, कोश आणि पतंग. अशा 4 अवस्थांमध्ये त्या किडीचा जीवनक्रम पूर्ण होतो. जवळपास 3 ते 4 आठवड्यामध्ये हा जीवनक्रम पूर्ण होत असतो. सुरुवातीला शेंग माशीचा प्रादुर्भाव झाला तर शेंगे कुठलंही लक्षण आपल्याला दिसत नाही, परंतु जसजशी वाढ होते आणि ज्यावेळेला अळी कोशावस्थेत जाते त्यावेळेला मात्र ती कोशावस्थेत जाण्यापूर्वी त्या शेंगेला थोडं अस्पष्ट असं छिद्र करते, कारण त्या छिद्रामधून कोशावस्थेमधून बाहेर पडण्याला माशीला त्या ठिकाणी बाहेर पडता आलं पाहिजे. तर असं ती आपल्याला लक्षात येतं. मग सुरुवातीला ज्या वेळेला अंडी ही दिली जातात तर त्या अंडीमधून जी अळी बाहेर पडते तर ती जे काही दाणे असतील तर त्याच्यावर अर्धवट दाणे ती खाते. तसेच त्या दाण्यावर नागमुडी अशी रेषा किंवा खाचा तयार करते आणि बऱ्याच वेळेला जे काही मुकणे किंवा अडकण आपण तुरीमध्ये बघायला मिळतो, तर ते महत्वाचं जे काय प्रादुर्भाव झालेला असतो तर तो हा शेंग माशीमुळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे जे काय अडकण आणि मुकणी त्या ठिकाणी तयार होतात तर त्याच्यावर बुरशी वाढते आणि ते दाणे कुजतात आणि खाण्यास अयोग्य राहतात. तर अशा पद्धतीने शेंग माशी देखील अतिशय महत्वाची तूर पिकावरील आहे. अच्छा सर, मग ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी तूर पिकाचं नुकसान कशी करते आणि ती ओळखायची कशी बरं? जी काय अळी असते तिच्या शरीरावर दोन्ही बाजूने ठिपके असतात. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ही जी काय अळी असते तर ती फुले असतील, कळ्या असतील किंवा शेंगा असतील छोट्या छोट्या तर त्यांना एकत्र गुच्छ तयार करते, त्यांचा आतमध्ये बसते आणि उदरनिर्वाह करते. आणि नंतर मात्र ती ज्यावेळेला अळी मोठी होते तर शेंगामधील अपरिपूर्ण दाण्यावर देखील आपल्याला खाताना आढळून येते आणि मोठं नुकसान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर ठिपक्यावरील शेंग अळी देखील अतिशय महत्वाची किंवा घातक कीड आहे असं आपल्याला म्हणता येईल. सर, आताच तुम्ही ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी याविषयी सांगितलं, पण त्याचबरोबर तूर पिकावर पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा सुद्धा प्रादुर्भाव होतो, तर याविषयी तुम्ही काय सांगाल बरं? नक्कीच मॅडम, पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला ह्या तूर पिकावर प्रादुर्भाव झालेला आढळून येतो. अर्थातच नावामध्येच आहे पाणी गुंडाळणारी अळी. तर जी काय अळी असते तर ती 2-3 पानं एकत्र गुंडाळते आणि आतमध्ये त्या पानांवर उपजीविका करत असते. आणि महत्वाचं म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ही अळी अशी पांढरट आपल्याला दिसायला मिळते. नंतर ती मात्र म्हणजे अळी अंड्यातून बाहेर पडल्यानंतर साधारणतः त्या नुकसान केल्यानंतर आतमध्ये त्या घडीमध्ये किंवा कळीमध्ये किंवा फुलामध्ये ती कोशावस्थेमध्ये जाते आणि हिवाळ्यामध्ये तर ही अळी लपून राहते आणि उन्हाळ्यात मात्र तिचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. तर पानांना नुकसान केल्यामुळे अर्थातच जी काही फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण आहे ते प्रादुर्भाव झाला तर मंदावते आणि अर्थातच आपल्याला त्या ठिकाणी पानांचा नुकसान पोहोचलं तर उत्पन्नामध्ये देखील घट येऊ शकते. त्याचबरोबर शेंगावरील ढेकूण ह्याचा सुद्धा प्रादुर्भाव तूर पिकावर झालेला आपल्याला आढळून येतो. नुकसान कसे करतात आणि ते ओळखायचे कसे बरं, याचं काही वैशिष्ट्य आहे का? नक्कीच. तर तूर पिकावर वेगवेगळ्या प्रकारचे ढेकूण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यतः जे काही प्रौढ ढेकूण आहेत तर ते जे काही शेंगा आहेत, शेंगांमधील जे आतली दाणे आहेत तर ते सोंड खूप असतात आणि त्या दाण्यांमधून रस शोषून घेतात आणि त्यामुळे होतं काय की सुरुवातीला शेंगांवर आपल्याला फिक्कट पिवळसर ठिपके दिसतात, नंतर शेंगा आकसून वाळतात. सर्वात महत्वाचं आहे. परंतु ह्या जी काही ढेकणांची जी काही पिल्लं असतात ती मात्र समूहाने राहतात, फुलं असतील, पानं असतील याच्यातील रस शोषण करतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे ढेकूण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अच्छा, तूर पिकावर आणखीन एक महत्वाची कीड म्हणजे पट्टेरी भुंगेरे. ते पट्टेरी भुंगेरे ओळखायची कशी आणि ते नुकसान कशी करतात याविषयी काय सांगाल बरं? शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा आपल्याला तूर पिकावर असे मोठमोठे भुंगे, पिवळसर किंवा लालसर त्याच्यावर पट्टे असलेले भुंगे आपल्याला पाहायला मिळतात. भुंगे म्हणजेच काय तर पट्टेरी भुंगेरे. त्याला इंग्लिशमध्ये ब्लिस्टर बिटल असंही म्हटलं जातं, म्हणजे काय ब्लिस्टर भुंगे. तर हे जे भुंगे असतात तर ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की हे भुंग्यांची जी काही अंडी असतात ती जमिनीमध्ये दिलेली असतात. मग जमिनीमधून बाहेर पडणारी जी काही पिल्लं असतात त्याच्यातली तर ती सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नागतोड्याची किंवा टोळ जे आपण म्हणतो तर त्यांची अंडी खातात. त्यामुळे एक प्रकारे आपल्याला फायदेशीर आहेत. परंतु होतं काय, ज्यावेळेला हे प्रौढ भुंगेरे बाहेर पडतात तर हे प्रौढ भुंगेरे आधाशीपणे फुलकळी असेल किंवा फुले खातात आणि एका दिवसामध्ये एक भुंगा साधारणतः 20 ते 30 फुलांना हानी पोहोचवतो. तर त्या दृष्टीने मात्र ही जी काही भुंगेरे आहेत मग ते आपल्याला घातक ठरतात किंवा आपल्याला खूप मोठं नुकसान करतात. तर अशा पद्धतीने
फुलांना किंवा फुलकळ्यांना हे डिस्टर्ब बिटल किंवा पट्टीर भुंगे त्या ठिकाणी नुकसान पोहोचवत असतात. तूर पिकांचं जे होणारं नुकसान आहे ते टाळण्यासाठी आपल्याला किडींचं व्यवस्थापन करणं हे फार आवश्यक आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. बरोबर. तर मग कोणकोणत्या पद्धतीनं आपण ह्या तूर पिकाचं व्यवस्थापन करू शकतो, तर याविषयी तुम्ही काय सांगाल बरं? शेतकरी बंधूंनो, एकात्मिक कीड व्यवस्थापन हा कीड व्यवस्थापनाचा अतिशय महत्वाचा गाभा आहे असं म्हणता येईल आपल्याला. कारण ह्याच्यामध्ये आपण मशागती पद्धत असेल, भौतिक पद्धत असेल, त्यानंतर जैविक पद्धत असेल आणि रासायनिक पद्धत असेल, तर अशा वेगवेगळ्या पद्धतींचा आपण त्या ठिकाणी वापर करतो. आणि त्यामुळे होतं काय की किडीला तिच्या आर्थिक नुकसान पातळीच्या पेक्षा कमी ठेवायचं आणि आपला जो काही खर्च तो देखील वाचवायचा, जे काय परभक्षी कीटक आहेत त्यांचा देखील त्या ठिकाणी संगोपन करायचं किंवा त्यांना देखील वाचवायचं आणि योग्य वेळी फक्त रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे. तर असं तुम्ही आता एकात्मिक पद्धतीमध्ये आपण मशागतीय पद्धतीनं या तूर पिकावर येणाऱ्या ज्या किडी आहेत त्यांचं आपण व्यवस्थापन कसं करू शकतो बरं? शेतकरी बंधूंनो, पूर्वीच्या काळामध्ये खोल नांगरट केल्याशिवाय शेतकरी पेरणी करत नव्हते. खरंच तर आता आपण बऱ्याच वेळेला शॉर्टकट मारतो, म्हणजे तिरी करणे किंवा वरचीवर रोटर करणे, अशा पद्धतीने आपण काय करतो की जमिनीची मशागत करतो. तर ते चुकीचं आहे. मुख्यतः ज्या बऱ्याचशा किडी असतात त्यांचे कोश असतात किंवा जमिनीमध्ये लपून बसलेल्या आळ्या असतात, तर त्यांना मारण्यासाठी जमिनीची खोल मशागत करणे किंवा नांगरट करणे अतिशय गरजेचं आहे, ज्यामुळे त्यांचे कोश नष्ट होतात किंवा लपून बसलेल्या आळ्या त्या ठिकाणी नष्ट होतात. त्यानंतर योग्य प्रमाणात जी काय पेरणीची वेळ आहे तर ती आपली साधली गेली पाहिजे. त्याप्रमाणे पेरणीसाठी योग्य प्रमाणात बियाणं त्या ठिकाणी पडणं गरजेचं आहे हेक्टरी. त्यानंतर शेतामध्ये कुजलेल्या शेणखताचा वापर करायचा असेल तर त्यासोबत आपल्याला ट्रायकोडर्मा सारखी बुरशी त्या ठिकाणी त्यामध्ये मिसळता आली पाहिजे. आपण कुळवणी करतो त्यावेळेला पालापाचोळा संकलित करून त्याला जाळून न टाकता त्याला खड्ड्यामध्ये गाडून टाकलं पाहिजे. कमी बळी पडणाऱ्या वाणांचा आपण त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. पेरणी साधारणतः 60 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर आपण पेरणी केली पाहिजे आणि शिफारशीप्रमाणे 25 किलो नत्र 50 किलो स्फुरदची मात्रा पेरणीच्या वेळेस आपण द्यायला हवी. अच्छा, तूर पिकाचं आपण एकात्मिक पद्धतीनं किडीचं व्यवस्थापन कसं करू शकतो बरं? तूर पिकाचं एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, मशागती पद्धत असेल, भौतिक असेल, जैविक असेल आणि रासायनिक अशा वेगवेगळ्या पद्धतींचा जर आपण योग्य वापर केला तर त्या ठिकाणी काय होतं की जी काय कीड आहे ती आर्थिक नुकसान पातळीच्या खाली राहते, म्हणजे आपल्याला नुकसान पोहोचत नाही. आणि जे काय म्हणजे आपल्याला मदत करणारे परभक्षी कीटक असतील तर त्यांचं देखील त्या ठिकाणी संगोपन होतं आणि योग्य वेळी फक्त रासायनिक कीटकनाशकांचा वापर होतो. त्यामुळे पर्यावरणाला देखील हानी कमी होते आणि आपल्या वापरात जरी ते बियाणं आलं, तूर आली, तर ते आपल्याला देखील नुकसानकारक होणार नाही. बरोबर. तर यामध्ये महत्वाची गोष्ट अशी असते की बरेच शेतकरी खोल नांगरट करत नाही जमिनीची. आता अगदी शॉर्टकट पद्धतीने रोटर असेल किंवा टिलर असेल अशा पद्धतीने मशागत करतात किंवा रोटावेटर. तर खोल नांगरट करणं गरजेचं असतं, कारण खोल नांगरट केल्यामुळे किडींचे कोश असतील, लपून बसलेल्या अळ्या असतील, तर हे सर्व त्यांचं जमिनीवर येतं आणि त्यामुळे भक्षक पक्षी किंवा प्रकरुणाने ते मरतात. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर केव्हाही बियाणे वापरत असताना ते किडीस कमी बळी पडणार किंवा रोग प्रतिकारक्षम असावं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर तूर पिकामध्ये 60 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करणं अतिशय गरजेचं आहे. शिफारशीप्रमाणे खतं देणे देखील अतिशय गरजेचं असतं, ज्यामध्ये 25 किलो नत्र आहे, 50 किलो स्फुरद आहे, हे पेरणीच्या वेळेस देणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर तणांचा जो काय प्रादुर्भाव पिकामध्ये होत असतो, तर योग्य पिकाचं जर तणांचं जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच किडीचा त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थापन करता येतं. जसं घाटी अळी असेल किंवा विविध पाने पोखरणाऱ्या शेंगावरील उपजीविका करणाऱ्या अळ्या आहेत, तर त्या अळ्यांची जी काही दुसरी आश्रयस्थाने असतात ती तणं असतात, तर त्याच्यामध्ये कोळशी, त्यानंतर रानभेंडी, पेटारे यासारखी जी काही तणे ती पर्यायी खाद्य पिकं म्हणून त्या किडीसाठी ठरतात आणि त्यांचं देखील आपण त्या ठिकाणी योग्य व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं. शिवाय आंतरपीक घेणं, त्यामध्ये उडीद असेल, मूग असेल, मका असेल, सोयाबीन यासारखं आंतरपीक आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि महत्वाचं म्हणजे पेरणी करत असताना बाजरी किंवा ज्वारीची जर आपण त्या ठिकाणी दाणे त्या ठिकाणी मिक्स करून टाकले तर नक्कीच हे ज्वारी किंवा बाजरी त्या ठिकाणी पक्षी थांबे म्हणून त्याचा उपयोग होतो. आणि त्यामुळे अनासायाच आपलं जे काय एकात्मिक कीड व्यवस्थापन त्या ठिकाणी होत असतं, कारण पक्षी त्या ठिकाणी त्या अळ्या वेचून खात असतात. तर हे अतिशय महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त मग जी महत्वाची अजून एक गोष्ट आहे की फेरोमोन ट्रॅप किंवा कामगंध सापळे. तर याच्यामध्ये तुरीवरील शेंगा पोखरणारी अर्थातच घाटी अळीसाठी त्या ठिकाणी फेरोमोन ट्रॅप, कामगंध सापळे, तर हेक्टरी 5 कामगंध सापळे आपण त्या ठिकाणी लावणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला किडीचा प्रादुर्भाव होतोय की नाही हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्यानंतर पक्षी थांबे, साधारणतः 50 ते 60 पक्षी थांबे आपण जर
तूर पिकाच्या थोडं 1 ते 1.5 फूट उंचीवर जर त्या ठिकाणी लावले तर त्या पक्षी थांब्यांवर पक्षी बसतात आणि त्या ठिकाणी अळ्या वेचून खातात. तर पक्षी थांबे देखील त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त ज्या वेळेला अळ्या मोठ्या असतात त्यावेळेला झाडाखाली जर आपण पोतं अंथरलं आणि जर झाड हलवून घेतलं तर त्या अळ्या पटकन खाली पोत्यावर पडतात. तर त्या वेचून घ्यायचं आणि त्यांना नष्ट केलं तर नक्कीच आपल्याला एक चांगलं नियंत्रण त्या ठिकाणी होतं आणि विशेष म्हणजे आपल्या त्या ठिकाणी कुठलाही केमिकलचा वापर त्या ठिकाणी होत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टींचा त्या ठिकाणी उपयोग करता येतो. तूर पिकाचं जैविक पद्धतीने आपण कसं नियंत्रण करू शकतो बरं? तर जैविक कीड नियंत्रण हे कसं असतं की परभक्षी कीड असतात किंवा परोपजीवी कीड असतात तर त्या निसर्गाद्वारे त्यांचं जे काय कार्य आहे ते चालूच असतं. काही बॅक्टेरिया असतात, काही जीव विषाणू असतात, तर हे त्या ठिकाणी त्यांचं कार्य चालू असतं. आता जैविक पद्धतीने या ठिकाणी हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा म्हणजे अर्थात घाटी अळी किंवा तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी HNPV हे अतिशय प्रभावी आहे. ते हेलिओकिल या नावाने बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर ते 500 एली प्रति हेक्टर या प्रमाणात जर म्हणजे 500 मिली प्रति हेक्टर या प्रमाणात जर आपण वापरलं तर नक्कीच त्याचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर बॅसिलस तुरिन्जिनेसिस अर्थात BT त्याचं देखील बाजारामध्ये जैविक कीटकनाशक उपलब्ध आहे. ते देखील 20 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला त्याचा देखील फायदा आपल्याला झालेला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये अजून राहिलंय की निंबोळी अर्क जो असतो आपला कडुनिंबाचा 5% तर तो 5% निंबोळी अर्काचा देखील त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. नक्कीच सर हे तूर पिकावर येणाऱ्या ज्या किडी आहेत तर त्यांची आर्थिक नुकसान पातळी आपण कशी ओळखावी बरं की जेणेकरून आपल्याला मग त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा लागेल? नक्कीच मॅडम, अतिशय महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. तर तूर पिकामधील शेंगा पोखरणारी अळी, आता मी अगोदर सांगितलं की कामगंध सापळ्यांचा जर आपण वापर केला तर त्यामध्ये तुम्हाला जर असं आढळलं की सलग 2 ते 3 दिवस 8 ते 10 पतंग त्या कामगंध सापळ्यामध्ये अडकत आहे तर नक्कीच तुम्हाला लक्षात घ्यायचं की आपल्याकडे ह्या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होणार आहे. किंवा पीक फुलोऱ्या अवस्थेमध्ये असताना 1 ते 2 अळी प्रति झाड आपल्याला जर त्या ठिकाणी पाहायला मिळाली किंवा 10% किडक्या शेंगा जर आपल्याला पाहायला मिळाला तर शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी अर्थातच तिला घाटी अळी म्हणून होतो तिच्यासाठी ती आर्थिक नुकसान पातळी आहे. त्यानंतर शेंगमाशी आपण बघितली होती. शेंगमाशीसाठी 5% प्रादुर्भावग्रस्त हिरव्या शेंगा ही आर्थिक नुकसान पातळी आहे. पिसारी पतंगासाठी 5 अळी प्रति 10 झाडे असे जर आढळून आले तर ती त्याची आर्थिक नुकसानाची पातळी आहे. त्यानंतर ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळीसाठी 1 ते 2 गुंडाळी, कारण मी आपल्याला सांगितलं पाने फुले ते एकत्र गुंडाळते, तर 1 ते 2 गुंडाळी प्रति झाडे जर आपल्याला पाहायला मिळाली तर ती त्याची आर्थिक नुकसान पातळी समजायची. तसेच पाने गुंडाळणाऱ्या अळीसाठी 1 ते 2 गुंडाळी किंवा 5 अळी प्रति 10 झाडे आपल्याला पाहायला मिळाली तर ती त्याची आर्थिक नुकसान. प्रत्येक किडीची वेगवेगळी आर्थिक नुकसान पातळी आहे की जे पाहून आपण ठरवू शकतो की हे आपल्या किडीनं आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे. जर आपल्या तूर पिकावर येणाऱ्या ज्या किडी आहेत त्यांनी जर आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तर त्यासाठी त्यांचं व्यवस्थापन करणं तर फार आवश्यक आहे. तर अशा वेळेस आपण बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध कीटकनाशकांचा वापर करत असतो. पण हे कीटकनाशक वापरत असताना त्याच्या ज्या मात्रा आहेत ते मात्रा सुद्धा माहिती असणे फार आवश्यक आहे. तर या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल बरं की रासायनिक पद्धतीने यांचं व्यवस्थापन आपण कसं करावं? शेतकरी बंधूंनो, आता तुरीवर आपण बघितलं की 7 ते 8 प्रकारच्या विविध किडी त्या ठिकाणी प्रमुख किडी आहेत आपल्याला. त्यामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळ्या हा अतिशय महत्वाचे आहे. तर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये आपण पकडू की शेंगा पोखरणारी अळी म्हणजे घाटी अळी आहे. पिसारी पतंग देखील शेंगांना नुकसान पोहोचवतो. शेंगमाशी आहे, ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी असेल. तर ह्या सगळ्या अळ्यांसाठी वेगवेगळी कीटकनाशकं बाजारामध्ये उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इमामेक्टिन बेन्झोएट 5% म्हणजे 5 Hg असं असलेलं ते 4.4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी किंवा क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.50% 3 मिली प्रति 10 लिटर पाणी, फ्लुव्हेंडियामाइड 39.35% SC ते 3 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा स्पिनोसॅड 45% SC 3 मिली प्रति 10 लिटर पाणी यासारख्या कीटकनाशकांचा त्या ठिकाणी वापर करता येतो. या व्यतिरिक्त पट्टीर भुंगेरे असतील तर पट्टीर भुंगेऱ्यांसाठी आपल्याला जे काही सायलोथ्रिन गटामधले जे असतात सायपरमेथ्रिन गटातले त्यासाठी त्यामध्ये लॅम्बडा सायलोथ्रिन 5% EC याची 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे जर फवारणी घेतली तर नक्कीच पट्टीर भुंग्यांपासून पण आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं पण व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं सोपं होतं. सर, जाता जात ही मुलाखत ऐकणारे जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय संदेश द्याल? नक्कीच
शेतकरी बंधूंनो, आपलं तुरीचं पीक आता सध्या फुलोर अवस्थेमध्ये आहे आणि काही ठिकाणी शेंगा लागायला सुरुवात झालेली आहे. तर आता ह्या स्थितीमध्येच ह्या सर्व किडींचा प्रादुर्भाव आपल्याला तूर पिकावर पाहायला मिळतो. तर या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगेल की सर्वांनी कामगंध सापळे म्हणजे फेरोमोन ट्रॅपचा त्या ठिकाणी वापर आवर्जून करावा. हेलिल्यूर म्हणून जे काय आहे, तुरीच्या शेंगावरील जी काय अळी आहे आपली शेंगा पोखरणारी अळी अर्थात घाटी अळी, तर तिच्यासाठी हेलिल्यूर म्हणून बाजारामध्ये आहे. तर 5 कामगंध सापळे प्रति हेक्टर या प्रमाणात आपण त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर घरच्या घरी 50 ते 60 पक्षी थांब्यांचा नक्की आपण वापर करावा. या व्यतिरिक्त एकात्मिक किडी व्यवस्थापनामध्ये काही गोष्टी सांगायच्या राहिल्या, ज्यामध्ये पिवळे चिकट सापळे देखील जर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तर ते देखील आपण करणं गरजेचं आहे. आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर करण्या अगोदर आपण जर समजा अळींची जे काय प्रादुर्भाव तो वाढलेला असेल तर नक्कीच झाडाखाली पोते अंथरून झाड जर आपण हलवले तर ज्या अळ्या खाली पडतील तर त्यांना वेचून जर त्यांना नष्ट केलं तर नक्कीच आपल्याला चांगलं त्या ठिकाणी व्यवस्थापन होईल. आणि या व्यतिरिक्त जर